तर हे आहे काकडी, गाजर, बीट आणि आवळा. तर तुम्ही म्हणाल आम्हाला कोशिंबीर कशाला दाखवते ही, तर ही कोशिंबीरीसाठी नाही, तर आता आपल्याला याचा मस्तपैकी असा ज्यूस बनवायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं मिक्स केलं आणि थोडंसं पाणी टाकलं आणि आता याचा मस्त असा रस झालेला आहे आणि मी तो घरात सर्वांना पिण्यासाठी देणार आहे, स्वतः देखील पिणार आहे. हा ज्यूस पिलाच पाहिजे, किमान आठवड्यातून 2 ते 3 दिवसांनी तरी पिला पाहिजेत. तसं तर दररोज पिला पाहिजेत, पण आपण दररोज काही बनवणार नाही. तर असो, आता नमस्कार सर्वांना, मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर सकाळची सुरुवात ही देवपूजेने. झाली आता मस्तपैकी देवपूजा आणि आता लागणार आहे जेवण बनवायला. तर जेवणाच्या मेनूमध्ये आहे शेपूची भाजी, मसूरची आमटी आणि चपात्या. आणि आता इथे मी स्वयंपाकाची तयारी चालू करायला घेते. तर मला आहे ना इथे मसूरची आमटी बनवायची होती, पण हे मला म्हणतात मला मसूरची आमटी नाही पाहिजेत, मला आहे ना तू बेसन बनव पिठलं आणि शेपूची भाजी बनव. तर आता मग ऐन टायमाला आपल्याला असं कोणी सांगितलं ना तर आपलं कसं होतं ते आपल्याला माहिती आहे. तर मला तर आता राग आला होता, पण म्हटलं आता काय बोलायचं, असू दे आता. बरं झालं सगळं मिक्स केल्यानंतर काही बोलले नाहीत म्हणून. तर मी पटकन ते कुकर आहे ना ते बाजूला घेतलं आणि तिथे कढई ठेवली दोन्ही साईडला आणि दोन्ही गॅस चालू केले. म्हटलं एका साईडला मी आहे ना शेपूची भाजी बनवते आणि एका साईडला बेसन बनवते, म्हणजे पिठलं आम्ही बेसन म्हणतो. हां, तर मग आहे ना सुरुवात केली जेवण बनवायसाठी. कामं तर अर्धे घरातले केले होते, झाडू लादी सकाळीच झालं होतं करून. त्यानंतर कपडे धुवायचे बाकी होते आणि आता त्यांना जायचं होतं, त्यामुळे आता जेवण बनवायला घेतलं होतं आधी. तर एक साईडच्या कढईमध्ये मी तेल टाकलं, त्यामध्ये जिरं टाकलं, लसूण टाकते आता सगळं बारीक करून. आणि इकडे पण तेच करणार आहे लोखंडाच्या कढईमध्ये पण. आणि आता इथे मी मस्तपैकी असं जिरं टाकून घेतलं, तेल टाकलं, तिथे पण लसूण टाकणार आहे. इकडे म्हणजे बेसनसाठी मला फक्त कांदा, लसूण, जिरं, मिरची एवढंच लागणार होतं बेसन बनवण्यासाठी. आणि या साईडला मला हिरवी मिरची, कांदा, लसूण आणि मी टॅमॅटो कापला होता आमटीसाठी, पण तो मी आता यूज करणार आहे शेपूच्या भाजीसाठी. तर मी इथे आता कांदा या साईडला टाकून घेतलेला आहे, कारण की इकडे मी आधीच टाकलेला होता. तिकडे कांदा थोडा शिजत आला होता शेपूच्या भाजीसाठी, तिकडे आता मी टॅमॅटो टाकून दिलेला आहे. आणि त्या साईडला लोखंडाच्या कढईमध्ये लसूण टाकला होता, आधी जिरं टाकलं होतं, कांदा टाकला. मग आता चांगला कांदा फ्राय होऊ येणार आहे दोन्ही बाजूचा पण. तोपर्यंत मी इथे ना भाजी चिरून घेत आहे. म्हटलं तर दोन्ही बाजूचे गॅस चालू आहेत, तर इकडे पण बारीक गॅस ठेवला होता मी आणि इथे पण बारीकच ठेवला होता. कांदा टॅमॅटो चांगला फ्राय होईपर्यंत आहे ना इथे आपली शेपूची भाजी कशी बारीक चिरावी लागते, मग इथे मी पटापट बारीक चिरून घेते. आणि आपला चांगला कांदा टॅमॅटो सगळं फ्राय झाल्याच्यानंतर आता शेपूची भाजी हे बारीक केलेली मला टाकायची आहे. पण त्याआधी आहे ना थोडीशी हळद टाकली, मिरची पावडर टाकली आणि त्याच्यानंतर ते पूर्ण सगळं मिक्स केलं व्यवस्थित असं. आणि त्यानंतर आता या साईडला मी मिरची टाकली आहे बेसनसाठी. आणि ते आता डाळ टाकते, थोडी भिजत घातली होती मुगाची डाळ मी सकाळीच, म्हटलं अर्धा ते 1 तास झाला असेल भिजत घालून. आणि त्यानंतर आता हे चांगलं मिक्स करणार आहे. सालीची होती हिरवी मुगाची डाळ. आणि आता ही सगळी मिक्स करणार आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर आता शेपूची भाजी पण याच्यामध्ये टाकणार आहे मी. आता सगळी भाजी याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी. कोणी मुगाच्या डाळीमध्ये पण बनवतं आणि अशी पण चांगली लागते, कधीतरी ट्राय करून बघा तुम्ही. फक्त लसूण टाकायचा, कांदा टाकायचा आणि हिरवी मिरची टाकायची, त्याची फोडणी द्यायची आणि नंतर बारीक चिरलेला शेपू टाकून घ्यायचा. थोडीशी शेंगदाण्याची कूट टाकायची, नाही टाकले तरी चालते शेपूच्या भाजीमध्ये. खूप छान आणि खूपच मस्त लागते भाजी. आणि कोणी कोणी आहे ना बटाट्यामध्ये पण बनवतं, बटाट्यामध्ये पण शेपूची भाजी छान लागते. बटाट्याचे बारीक फोडी करायच्या आणि कांदा, लसूण, मिरची, तर एवढे सगळे प्रकार आहेत बनवायचे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारामध्ये शेपूची भाजी बनवू शकता. तर इथे आता कांदा फ्राय झालेला आहे, दुसऱ्या बाजूला मिरची पण झालेली आहे फ्राय, हळद झालेली टाकून माझी. त्यानंतर आता इथे ना बेसनमध्ये थोडं पाणी मिक्स केलं आणि बेसनच्या अशा गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत, तर तेवढं पाणी असं मिक्स केलेलं आहे. चांगलं त्याला असं व्यवस्थित असं घोटून घेणार आहे चम्मचच्या साहाय्याने, जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे असतील, अशा गुठळ्या वगैरे असतील बेसनाच्या,
त्या फुटल्या जातील आणि त्यानंतर फ्राय झालेल्या सगळ्या आपल्या फोडणीमध्ये हे मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मस्त आता मी पाणी टाकून पुन्हा त्याला ढवळून घेणार आहे व्यवस्थित. असं बेसन बनवलं ना खूप चांगलं लागतं, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहे वरून, मी याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं मी. आणि आता इथे आता झाकण ठेवून मी शिजू देणार आहे. गावी आहे ना म्हणजे कसं करतात माहिती आहे का, आमच्या आधी सगळी फोडणी देऊन घेतात, मिरची कांदा लसूण जिरं वगैरे टाकून फोडणीमध्येच, नंतर मग पाणी टाकतात, हळद टाकतात आणि मीठ टाकतात पाण्यामध्ये. सगळं मिक्स झालं सगळं की नंतर आहे ना एका हाताने बेसन पीठ टाकायचं आणि एका हाताने पळीच्या साहाय्याने त्याला असं ढवळत राहायचं. एका हाताने बेसन टाकायचं, एका हाताने ढवळत राहायचं. मग त्या गुठळ्या पण फुटतात आणि ते बेसन पण शिजून येतं. पण ते जरा अवघड वाटते ती पद्धत बनवायला. तर ही पद्धत आपली सोपी आहे. आधी बेसन पिठामध्ये पाणी टाकून मिक्स करा आणि नंतर मग फोडणीमध्ये टाका, तेच बेस्ट आहे मला वाटतं. आणि ते गावी तर आमच्या असंच बनवतात, पण असं पण छान लागतं. तर मग झाकण वगैरे ठेवून घेतलेलं आहे. थोडंसं मी त्याला कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यावरती आणि भाकरी आणि पिठलं, वा खूपच मस्त. आधी तर आवडायचं नाही, आधी तर बेसन म्हटलं की नको नको वाटायचं आणि आता तर बेसन आणि भाकर तर खूपच भारी लागते. आणि लगेच इकडे भाजी पण मी चेक करते झाली की नाही व्यवस्थित म्हणून, कारण की डाळ थोडीशी जरा वेळ लागतो. आणि आता इकडे लगेच मी चपात्या बनवून घेणार आहे पटापट आणि त्यांना जेवण देणार आहे वाढून. जेवण दिलं वाढून, पण जेवणासोबत मग पापड नाही तर मग जेवणाची मजा काय ना. मग आता लगेच या साईडला मग मी काय केली आयडिया तुम्ही बघू शकता, एका तव्यावर 4 पापड ठेवले आणि आता ते मस्त असे उलटे पालटे करून मी ते भाजून घेणार आहे. तर इथे एक साईडला मी चपाती पण लाटते आणि एक साईडला पापड पण भाजते. तर हे पापड खूप चांगले भाजले गेले होते. आपण असं गॅसवरती भाजतो ना, त्यापेक्षा असं तवा गरम असेल ना तर तव्यावरती मस्तपैकी 4-5 पापडं भाजून घेऊ शकतो. खूप चांगले भाजतात आणि पटकन होतं, म्हणजे शॉर्टकटमध्ये काम होऊन जातं आपलं. एक साईडला माझी चपाती पण मस्तपैकी अशी लाटून झाली आणि एक साईडला आता इथे पापड पण झाले. आता हे पापड दाखवते तुम्हाला, मी असं तोडून दाखवते. बघा किती कडक असे भाजले गेलेले आहेत. कसे आपण थोडं ते काढलं ना तर गरम गरम थोडं नरमच असतात. थोडंसं 1 सेकंद मला असं वाटतं थांबलं ना आणि मस्त असे कडक झालेले आहेत. तोडून दाखवते बघा तुम्हाला, पटकन तुटला असा. आणि त्यांना देऊन येते. जेवण झालं सगळं बनवून, त्यानंतर मी पण लगेच खाऊन घेतलं आणि त्यानंतर सगळं काम वगैरे सगळं आवरून घेतलं. यांना पण लांब जायचं असतं, म्हणजे सकाळीच घरातून खाऊन जातात पोटभर, मग नंतर डबा नाही नेला तरी चालतो. आणि सगळं माझं घरातलं काम वगैरे आवरलं गेलं सकाळचं. आणि मनालीला पण कॉलेजला जायचं होतं, मग तिने पण सगळं खाऊन वगैरे कॉलेजला गेली. त्यानंतर मग सगळी दुपार गेली आमची याच्यामध्ये. आणि त्यानंतर आता संध्याकाळची वाजलेले आहेत, संध्याकाळ झाली नाही आणखीन, पण 6 वाजले असतील मला असं वाटतं. दोघं पण आले होते आणि बाहेर जाऊन आले की कसं भूक लागते ना, त्यामुळे त्यांना लगेच आल्याला भूक लागली होती. आणि आता त्यांना मी मस्तपैकी अशी छानपैकी संध्याकाळचं बनवत होती नाश्ता. तर तुम्ही बघू शकता मी आता काय काय टाकणार आहे याच्यामध्ये. लसूण टाकलं आहे, कांदा टाकला आहे, टॅमॅटो टाकणार आहे, गाजर टाकणार आहे. तर झटपट होणारा असा नाश्ता आहे. तर तुम्ही थोडा वेळ थांबा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बनवलं होतं ते. आणि ना मला आज जरा बाहेर पण जायचं होतं, तर कुठे जायचं आहे ते तुम्हाला थोड्या वेळाने समजेलच. पण ते जरा नक्की नव्हतं, पण मला जाण्याची खूप इच्छा होती. कारण की आम्ही दोघीजणी ज्या मैत्रिणी होतो ना, म्हणजे ती आणि मी शेजारी राहायचो खूप वर्षापासून. आणि नंतर मग तिचं लग्न झालं, तिला मुलगा झाला आणि तिने मस्त आता घर घेतलं आहे एका ठिकाणी. तर तिकडेच जायचं होतं मला. ते खूप लांब होतं, चाललं होता विचार जाऊ की नको म्हणून. पण ती माझ्या प्रत्येक सुखादुःखामध्ये माझ्या सहभागी झाली होती आणि मग मला पण असं ते घरी जावंसं वाटत होतं. पण आमचं काही नक्की नव्हतं, कारण की लांब असल्यामुळे वाटलं की राहू दे. पण जाणार तर होती मी, बघू आता काय होतं ते, कारण की जरा आमच्या गाडीचा पण जरा प्रॉब्लेम झाला होता. जाण्याची तर खूप इच्छा होती मला. म्हटलं हाच टाईम असतो की आपण ना प्रत्येकाच्या सुखामध्ये सहभागी झालं पाहिजेत. जेव्हा कुणाचा आनंदाचा क्षण असतो ना, त्या आनंदामध्ये सहभागी झालेच पाहिजेत आपण पण. आणि बघू शकता तुम्ही, फायनली तुम्हाला कळालं असेल की मी मॅगी बनवली होती. झटपट बनणारी ही मॅगीच असते 2 मिनटामध्ये. तर पण 2 मिनटात नव्हती झाली, त्याला थोडा वेळ लागला होता. आणि मस्तपैकी मुलांना दिली, मी देखील खायला घेतली आणि मुलांनी पण आवडीने खाल्ली. आणि त्यानंतर मी गेली जरा बाहेर, थोडंसं सामान आणायचं होतं मला. मग ते सामान वगैरे सगळं घेतलं आणि मग पुन्हा घरी आली. आणि थोडंसं मला मशीनवरचं काम करायचं होतं, मग ते करायला घेणार. तर तेवढ्यात हे पण आले कामावरून. आणि यांना मला मैत्रिणीच्या इथे जरा पूजेला जायचं होतं. तर मग मी हे जसं होतं तसं ठेवून दिलं एक साईडला आणि मग पूजेला जायसाठी तयारी करायला घेतली. मग तयारी वगैरे सगळी चालू होती माझी.
म्हणजे पूजेला तर सकाळपासूनच ठरलं होतं की जायचे म्हणून, पण आहे ना गाडी गॅरेजमध्ये दिली होती, मग जाणार कसं ना, त्यामुळे मी गप्प बसली होती. म्हटलं जर गाडी आली तर मग जाता येईल. तर गाडी आली होती 8 वाजता. तर मग आम्ही सगळं घरातलं सगळं आवरलं मी, आणि नंतर मग तयारी करायला घेतली पटापट, कारण की आम्ही तिकडेच जेवणार होतो, फक्त मुलंच घरी जेवणार होते. आणि मग गेलो. तर खूप लांब जायचं होतं आम्हाला. नक्की त्या ॲड्रेस पण माहिती नव्हता. ॲड्रेस पण तिने लोकेशन पाठवून दिलं होतं. मग काय निघालो आम्ही. तयारी वगैरे सगळी केली मी. मुलांचं पण सगळं त्यांना सांगितलं की थोडा लेट झाला तर म्हणजे जास्त हे करू नका, येऊ आम्ही म्हणजे व्यवस्थित बरोबर म्हणून. तर मग ते दोघांना पण सांगितलं अभ्यास वगैरे करत बसा तुम्ही तुमचा, आम्ही लगेच जाऊन येतो पटापट. आणि सगळी तयारी वगैरे झाली माझी. आम्ही म्हणजे सोबत राहायचो आधी. आम्ही जिथे राहायची ना आधी ती माझ्या शेजारी होती, आणि तिने आता दुसऱ्या ठिकाणी लांब थोडंसं तिने घर घेतलं स्वतःचं. आधी भाड्याने ती राहायची. मग म्हटलं चला दुसऱ्यांच्या पण आनंदात आपण थोडं सहभागी झालं पाहिजेत. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी झाला तर मला असं वाटतं तोच आनंद सगळ्यात मोठा असतो. तर मग त्याच्यामुळे हे सगळं चाललं होतं. तिची ओटी भरायसाठी मी सामान वगैरे पण सगळं घेतलं होतं. जातानाच घेतलं मी ते रस्त्यामध्ये, ते काय मी जास्त दाखवलं नाही तुम्हाला. मग आता तुम्ही बघू शकता फायनली साधी सिंपल तयार झाली होती मी, जास्त काय केलं नव्हतं. आणि निघालो आम्ही. तर रस्त्यामध्ये तो खूप सारे ट्रॅफिक लागली आम्हाला आधी. तर नशीब एवढं चांगलं होतं की पाऊस नव्हता म्हणून, ते तरी जरा बरं झालं. आहे तर मग मला 2 तास लागले तिथे पोचायला. 8ला निघालो, 10 वाजता पोचलो. खूप आतमध्ये घर होतं तिचं, पण नंतर गेल्यावर तिची ओटी भरली, जेवण वगैरे केलं, आणि नंतर मग पुन्हा निघालो. निघताना खूप पाऊस लागला, पण ठीक आहे. असा होता माझा पूर्ण दिवस. चला तर मग बाय.